नमस्कार मित्रांनो, मी नितीन आणखी एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यासाठी आलो आहे. थंडी चालू झाली आहे आणि आता मसल वाढवायचेत. तर मी स्वतः ज्या काही गोष्टी फॉलो केल्या होत्या माझ्या मसल बिल्डिंग जर्नीमध्ये त्या तुमच्याशी मी शेअर करतो. ओके, काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, ते तुम्ही जर फॉलो केले तर नक्कीच तुम्ही पण छान प्रकारे तुमचे मसल ग्रो करू शकता. ठीक आहे. सो फर्स्ट इम्पॉर्टंट मुद्दा म्हणजे प्रोटीन, जे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पण डिस्कस केलं होतं. ठीक आहे. तर प्रोटीन खूप महत्त्वाचं आहे मसल बिल्डिंगमध्ये. जसं मी डिस्कस केलं होतं की तुम्ही वर्कआउट केल्यानंतर जे प्रोटीन असतं ते तुमच्या बॉडीमध्ये असेल तर ते मसल रिपेअर करायचं काम आणि रिबिल्ड करायचं काम ते प्रोटीनचं असतं. ठीक आहे. तर प्रोटीन तुम्ही कशामध्ये घेऊ शकता? चिकन, एग्स, ओके, व्हेजिटेरियन्स येते प्रोटीन, सोया चंक्स लिमिटेड अमाऊंटमध्ये, आणि दही, वे प्रोटीन हे तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. आणि प्रोटीनची मात्रा किती असावी? साधारणतः कॅल्क्युलेशनप्रमाणे जर तुमचं वेट 80 kg असेल, ठीक आहे, तर 80 × 1.0 हे नॉर्मल ह्युमन बिईंगसाठी. ठीक आहे. आणि त्याहीपेक्षा जास्त जर तुमचं फिजिकल ॲक्टिव्हिटी असेल तर 1.5 to 2.2 पर्यंत तुम्ही जाऊ शकता. ठीक आहे. प्रोटीनचा रेशो आहे तो स्लोली इन्क्रीज करावा जसे तुमची फिजिकल ॲक्टिव्हिटी वाढते त्याप्रमाणे, आणि जो तुमचा फिटनेस गोल आहे त्याप्रमाणे. ठीक आहे. सो मसल बिल्डिंगमध्ये प्रोटीन हे खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट मुद्दा आहे प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड. ठीक आहे. जेव्हा पण तुम्ही मसल ग्रो करायला जाता त्यावेळेस वेट ट्रेनिंग हे खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. सो त्यामुळे तुम्हाला प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड करावं लागेल. जेव्हा तुम्ही एक्सरसाइज करता तेव्हा एव्हरी 2 ते 3 आठवड्यानंतर तुम्हाला वेट इन्क्रीज करावं लागेल. जे तुम्ही डंबेल्स करता, ठीक आहे, किंवा तुम्ही कुठलेही कंपाऊंड मुवमेंट एक्सरसाइज करता त्यामध्ये तुम्हाला 2 kg to 2.5 or 5 kg असं हळूहळू स्लोली तुम्हाला वेट इन्क्रीज करावं लागेल. आणि रिपिटेशन जे आहेत ते पण तुम्हाला हळूहळू वाढवावे लागतील. ठीक आहे. ते रेप रेंजेस जे आहेत त्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेल आणि त्यामध्ये तुम्हाला एक्सप्लेन करेल की प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड कसा करावा आणि काय काय स्ट्रॅटेजी असतात, त्यामध्ये त्या वेगळ्या मेथड असतात, त्या आपण यूज केल्या की तुमचा मसल हा प्रॉपर चांगल्या तऱ्हेने ग्रो होतो. ठीक आहे. त्यानंतर अंडरस्टँड द बॉडी टाईप, म्हणजे तुम्हाला आपण आधीच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलं होतं की तुमचा बॉडी टाईप कुठला आहे. तुम्ही एक्टोमॉर्फ आहात का मेझोमॉर्फ आहात का एक्टोमॉर्फ आहात, ठीक आहे, एंडोमॉर्फ आहात. त्याप्रकारे तुम्हाला तुमची स्ट्रॅटेजी डिझाईन करावी लागेल. ठीक आहे. जर तुम्ही मेझोमॉर्फ असाल तर तुम्हाला वेट गेन करायची गरज नाही आहे, तुम्हाला फॅट लॉस करायची गरज आहे. ठीक आहे. तुम्ही एक्टोमॉर्फ असाल तर तुम्हाला फर्स्ट वेट गेन करायची गरज आहे, त्यावेळेस तुमचा मसल ग्रो होईल. ठीक आहे. आणि जर तुम्ही एक्टोमॉर्फ असाल तुम्हाला फक्त आणि फक्त फॅट लॉस करावं लागेल आणि त्यासोबत वेटही जास्तीत जास्त ड्रॉप करावं लागेल. ठीक आहे. एंडोमॉर्फमध्ये तर ह्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला समजून मग त्याप्रकारे तुम्हाला स्ट्रॅटेजी डिझाईन करावी लागेल तुमच्या मसल बिल्डिंग जर्नीमध्ये. ठीक आहे. सो माझा जो टाईप होता तो मेझोमॉर्फ होता, त्यामुळे मी असा व्यक्ती होतो की मी इझिली वेट गेनही करू शकतो आणि लूजही करू शकतो विथ मसल मास. ठीक आहे. तर मी फर्स्ट टार्गेट जे केलं होतं ते मसल गेन केलं होतं. त्यामध्ये मी मसलही गेन केला होता आणि वेटही गेन केलं होतं चांगल्या क्वालिटीने. ठीक आहे. थोडंफार फॅट गेन झालं होतं की नॅचरली तेवढं होऊ शकतं. ठीक आहे. त्यानंतर मी परत वेट लूज केलं आणि फॅट लूज केलं. ठीक आहे. सो वेगवेगळ्या तऱ्हेने ते करू शकतो आपण. त्यानंतर आहे कंपाऊंड मुवमेंट. कंपाऊंड मुवमेंट हे एक्सरसाइज खूप महत्त्वाचे आहेत. जेव्हा तुम्ही मसल गेन करता तेव्हाच तुमचं मसल मास गेन होतं. त्यामध्ये तुमची डेडलिफ्ट असते, जे तुम्ही स्क्वॉट करता, ठीक आहे, डेडलिफ्ट करता, बेंच प्रेस करता. ठीक आहे. सो डेडलिफ्ट ही बेसिकली असते बॅक एक्सरसाइजमध्ये. ठीक आहे. त्याच्यामध्ये हॅमस्ट्रिंग, ग्लूट्स आणि लोअर बॅक तुमची इन्व्हॉल्व होते. ठीक आहे. त्यानंतर असते स्क्वॉट, त्यामध्ये तुमची लोअर बॉडी इन्व्हॉल्व होते, त्याच्यामध्ये थाईज असतात. आणि त्या बेंच प्रेस त्याच्यामध्ये तुमचे अप्पर बॉडी म्हणजे चेस्ट इन्व्हॉल्व होते. ठीक आहे. त्याच्यामध्ये चेस्ट, ट्रायसेप हे मसल जास्तीत जास्त कव्हर होतात आणि तुमचे शोल्डर पण थोडेफार प्रमाणे इन्व्हॉल्व होतात. ठीक आहे. त्याच्यानंतर येते पॅरलर बार, त्याच्यामध्ये तुमचे शोल्डर, चेस्ट हे सगळे इन्व्हॉल्व होतात. ठीक आहे. त्यानंतर पुशअप्स, त्याच्यामध्येही तुमचे चेस्ट, ट्रायसेप, बॅक या गोष्टी इन्व्हॉल्व होतात जास्तीत जास्त. ठीक आहे. ही कंपाऊंड मुवमेंट आहे. त्याचप्रकारे तुमचे आहे परत शोल्डर प्रेस, त्यामध्ये पण तुमचे शोल्डर जास्तीत इन्व्हॉल्व होतात. ठीक आहे. थोडंफार फ्रंट डेल्ट आणि चेस्ट हे इन्व्हॉल्व होते. ठीक आहे.
सो ह्या कंपाऊंड मुवमेंटमध्ये जास्तीत जास्त तुमचं मसल मास गेन होतं. ठीक आहे. मी माझ्या स्टार्टिंग जर्नीमध्ये खूप जास्ती प्रमाणात जे आहे माझे कंपाऊंड मुवमेंटवर फोकस केलं होतं. त्याच्यामध्ये मी जास्तीत जास्त माझा मसल गेन केला. तेव्हा माझं टार्गेट हेच असायचं की प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड. ओके. सो तेव्हाच माझं जास्तीत जास्त मसल गेन झालं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे नवीन मुलं येतात त्यांना हा क्वेश्चन असतो की मी जेवढं जास्त वर्कआउट करेल तेवढे जास्तीत जास्त माझा मसल ग्रो होईल, असं नाही. सो कधीही लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला वेट गेन करायचं असतं त्यावेळेस तुम्हाला जास्तीत जास्त कॅलरी कन्झ्युम करायचे असतात. ठीक आहे. आणि वर्कआउट हा कमी प्रमाणात करायचा असतो, जे करून तुमचं रिकव्हरी होईल. ठीक आहे. जो रिकव्हरी झाली त्यानंतर तुमचा मसल बिल्ड होईल. ठीक आहे. असं असतं. पण काही नवीन मुलं बघतो मी, ते काय करतात की दररोज वर्कआउट करतात, 3-3, 4-4 तास वर्कआउट करतात जिममध्ये. अर्धा 1 तास तर ते मोबाईलवरच असतात वर्कआउट सोडून. ठीक आहे. 4 तास ते वर्कआउट करतात आणि घरी गेल्यावर काय खाता? भाजी चपाती. ठीक आहे. भाजी चपाती खाता, त्यासोबत प्रोटीन काही खातच नाही. ठीक आहे. तर त्याला काही उपयोग नाही आहे. रेस्ट करत नाहीत. ठीक आहे. प्रॉपर रिकव्हरी होत नाही, मग ग्रो नाही होत मसल. ठीक आहे. तर ह्या चुका ते आहे. प्रॉपर न्यूट्रिशन नेक्स्ट पॉईंट आहे की प्रॉपर न्यूट्रिशन पाहिजे. प्रॉपर न्यूट्रिशन म्हणजे तुमचे कार्ब्स, प्रोटीन, फॅट्स हे तिघं महत्त्वाचे आहेत. तिघांचं समतोल पाहिजे व्यवस्थित प्रमाणात. आणि कार्ब्समध्ये बेसिकली तुमचं जो राईस आहे तो खूप महत्त्वाचा आहे. राईस का? कारण की तो इझिली डायजेस्ट होतो. ओके. तो ब्लोट करत नाही. ओके. तुम्ही जेव्हा हाय प्रोटीन घेता त्यावेळेस तुमचं डायजेशन थोडं लोड येतो डायजेशनला. त्यावेळेस जर तुम्ही राईस घेतला तो इझिली डायजेस्ट होतो. ठीक आहे. इझिली डायजेशन, तुम्हाला ब्लोटिंग होत नाही, प्रॉपरली डायजेशन स्मूथ होतं. त्यावेळेस तुम्ही फक्त जर चिकन किंवा अंडे किंवा जे हाय प्रोटीन खात राहिलात तर तुम्हाला ते डायजेशन होत नाही, कारण की कार्ब्सचा रोल पण तेवढाच इम्पॉर्टंट असतो जेवढा प्रोटीनचा असतो. जेव्हा तुम्ही कार्ब्स घेता त्यावेळेस तुमचं प्रोटीन सिंथेसिस प्रॉपर होतं आणि प्रोटीन डायजेस्ट पण होतं, प्रॉपर मेटाबोलाइज होतं बॉडीमध्ये. ठीक आहे. तुम्ही कार्ब्स कमी केले की डायजेशन स्लो होतं. ठीक आहे. तर हे पण खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर फॅट्सचा रोल पण खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्ही प्रॉपर फॅट्स घेतले, जसं कोकोनट ऑइल झालं, ऑलिव्ह ऑइल झालं, ठीक आहे, ड्राय फ्रूट्स झाले, ठीक आहे, त्याच्यानंतर ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स असतात, फिश ऑइल्स झाले, हे का महत्त्वाचे असतात? कारण की हे जे आहे ते तुमचे हॉर्मोन कंट्रोल्स करतात. ठीक आहे. तुम्ही जर फॅट्स घेतले नाही तर तुमचं हॉर्मोन्स लेवल जे आहे ते डाऊन होणार. ठीक आहे. जो टेस्टेस्टेरॉन, जो मसल ग्रोथ हॉर्मोन असतो तो डाऊन जातो जर तुम्ही फॅट्स घेतले नाही तर. ठीक आहे. त्याला बूस्ट करायचं काम फॅट करतं. ठीक आहे. सो फॅटचा इम्पॉर्टंट रोल आहे तुमच्या बॉडीमध्ये. ठीक आहे. त्यानंतर येतो तुमचा स्लीप अँड रिकव्हरी. ठीक आहे. तुम्ही वर्कआउट जो करता तो जिममध्ये 1 ते 2 तास करता, पण त्यानंतर जी रिकव्हरी होते ती तुमच्या जेव्हा तुम्ही आराम करत असता, रेस्ट करत असता, झोपत असता 7 ते 8 तास, तेव्हा तुमची रिकव्हरी होत असते. तुम्हाला या गोष्टीवरून मला आठवलं, एक आर्टिकल आलं होतं मायकल जॅक्सनचं. ठीक आहे. त्याच्यामध्ये त्याची जी डेथ झाली होती त्याच्यामागे रिझन काय होतं की त्याची झोपच व्हायची नाही. ठीक आहे. तो झोपेसाठी गोळ्या घ्यायचा मायकल जॅक्सन. ठीक आहे. तो गोळ्या घ्यायचा आणि झोपायचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. तर कसं असतं, जेव्हा आपण नॅचरली झोपतो त्यावेळेस आपली बॉडी जी हिलिंग असते ती प्रॉपर होते. हिलिंग म्हणजे रिकव्हरी होते प्रॉपर बॉडीची. म्हणजे आपण जे न्यूट्रिशन खाल्लं आहे ते प्रॉपरली मेटाबोलाइज होऊन बॉडीमध्ये ते प्रॉपर आपल्या सगळ्या ऑर्गन्सला, सगळ्या सेल्सला जातं आणि मग आपली जी रिपेअर होते, आतमध्ये सेल रिपेअर होते आणि त्यानंतर आपण प्रॉपरली म्हणजे हेल्दी लाईफस्टाईल जगतो. ठीक आहे. पण त्याच्या बाबतीत कसं झालं, तो नुसतं गोळ्या खायचा, ते त्यामुळे त्याचे हाडं पण एवढे ठिसूळ झाले होते. असं म्हणतात की त्याच्या प्रॉपरली एक हाड पण म्हणजे असं जॉईंटमध्ये नव्हतं, सगळे हाडं डॅमेज होते. म्हणजे एवढे त्याचे गोळ्यांने ह्याच्यामुळे ते डॅमेज झाले होते त्याची बॉडी. ठीक आहे. सो हा रोल खूप महत्त्वाचा आहे स्लीपचा. त्यामुळे झोप ही खूप महत्त्वाची आहे रिकव्हरीसाठी. नॉर्मल तुम्ही जिम करता, मसल बिल्डिंग करता त्यामध्येही नाही, पण नॉर्मल लाईफमध्ये पण तुम्हाला झोप ही खूप महत्त्वाची आहे. ठीक आहे. 7 ते 8 तास झोप ही पाहिजे म्हणजे पाहिजे. ठीक आहे. तर स्लीप अँड रिकव्हरी हा पण खूप महत्त्वाचा मुद्दा आहे तुमच्या मसल बिल्डिंग जर्नीमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर आलं सप्लिमेंटेशन. सप्लिमेंटेशनमध्ये तुमचं वे प्रोटीन झालं, मल्टीविटॅमिन झाले, त्याच्यानंतर तुमचं क्रिएटिन झालं. ठीक आहे. क्रिएटिनसाठी पण मी एक स्पेसिफिक व्हिडिओ बनवेल, त्यामध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करेल की क्रिएटिनचा रोल काय आहे. ठीक आहे.
आणि हे सर्व झाल्यानंतर आहे सगळ्यात महत्त्वाचं कन्सिस्टन्सी. ठीक आहे, सातत्य. तुमचं जे रेग्युलर सातत्य आहे हे तुमच्या मसल बिल्डिंगमध्येच नाही तर तुमच्या डेली लाईफमध्ये पण खूप महत्त्वाचं आहे. ओके, तुम्ही कुठल्याही प्रकारचा कुठलाही जॉब करता, कुठल्याही प्रकारचं एखादं कार्य करता, त्यामध्ये जर तुमचं सातत्य असेल तर तुम्हाला यश हे 100% भेटेल. ठीक आहे, सो कन्सिस्टन्सी ही खूप महत्त्वाची आहे. ठीक आहे, तर ह्या ज्या गोष्टी होत्या माझ्या मसल बिल्डिंग जर्नीमधल्या, ह्या मी तुम्हाला सांगितल्या. सो आय होप तुम्हाला ह्याचा खूप फायदा होईल आणि तुम्ही ही छान प्रकारे तुमचं मसल बिल्डिंग करा. ठीक आहे, धन्यवाद. अजून नवीन व्हिडिओ घेऊन येईल तुमच्यासाठी आणि अशाच प्रकारे माझ्या व्हिडिओला सपोर्ट करत राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.